नमस्कार. महाराष्ट्र राज्य पात्रता चाचणी म्हणजे सेटसाठी जो पेपर क्रमांक 2 आहे, त्यातील अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्सचा आपण प्रत्येक टॉपिकनुसार अभ्यास पाहत आहोत. त्यातीलच एक टॉपिक आहे तो म्हणजे आर्थिक वृद्धी व विकास. मग ह्या टॉपिकमधील आपण आर्थिक विकासाचे सिद्धांत अभ्यासत आहोत. मागील 2 व्हिडिओमध्ये आर्थिक विकासाच्या सिद्धांतामधीलच एक सिद्धांत अभ्यासण्यास सुरुवात केलेली आहे. तो म्हणजे अतिरिक्त मूल्य सिद्धांत. कार्ल मार्क्स यांचा अतिरिक्त मूल्य सिद्धांत. थिअरी ऑफ सरप्लस व्हॅल्यू. आता ह्या सिद्धांतामध्ये आपण मागील 2 व्हिडिओमध्ये अतिरिक्त मूल्य सिद्धांतातील काही संकल्पना अभ्यासलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये एका व्हिडिओमध्ये आपण अतिरिक्त मूल्य म्हणजे काय, त्याची डेफिनेशन आणि उदाहरण हे काय केलेले सविस्तर आपण अभ्यासलेलं आहे. त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण अतिरिक्त मूल्य सिद्धांतातीलच पुढचा भाग अभ्यासलेला आहे, म्हणजे श्रमिकांचं शोषण कसं केलं जातं. म्हणजे भांडवलदार काय करत असतो, श्रमिकांचं शोषण करीत असतो. मग ते कसं केलं जातं ते वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे अभ्यासलेलं आहे. त्याचबरोबर कार्ल मार्क्स यांनी जे भांडवलाचे प्रकार सांगितलेले आहेत ते सुद्धा आपण अभ्यासलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यातीलच म्हणजे अतिरिक्त मूल्य सिद्धांतातीलच पुढचा भाग अभ्यासणार आहोत. तो म्हणजे अतिरिक्त मूल्याचा दर, रेट ऑफ सरप्लस व्हॅल्यू. अतिरिक्त मूल्याचा दर आपण काय करणार आहोत, उदाहरणाद्वारे अभ्यासणार आहोत. आता मागील 2 व्हिडिओमध्ये आपण जे अभ्यासलेले ते थोडक्यात तिथं काय करते, उजळणी वजा मी घेते, म्हणजे पुढचा घटक आपल्याला समजण्यास काय होईल, मदत होईल. आता मागील व्हिडिओमध्ये काय बघितलं, अतिरिक्त मूल्य. अतिरिक्त मूल्य म्हणजेच काय, तर जादा मूल्य, अधिशेष मूल्य. मग ह्या सिद्धांतामध्ये कार्ल मार्क्स यांनी काय सांगितलेलं आहे की भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये श्रमिकांचं शोषण कसं केलं जातं, जे श्रमिक आहेत, जे कामगार आहेत, त्यांचं शोषण कसं केलं जातं, त्यांची पिळवणूक कशी केली जाते हे दर्शवण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत मांडलेला आहे. मग याच्यामध्ये उत्पादनाचे जे 4 घटक आहेत त्याच्यापैकी 2 घटक विचारात घेतलेले आहेत, ते म्हणजे भांडवलदार आणि दुसरा घटक आहे तो श्रमिक. मग भांडवलदार वर्ग हा संख्येनं कमी असतो, परंतु त्याच्याजवळ काय असते, उत्पादनाची सर्व साधनं त्याच्या हातात असतात. आणि दुसरा जो घटक आहे श्रमिक, ते काय असतात, संख्येनं जास्त असतात, परंतु त्यांच्याजवळ फक्त स्वतःच्या जवळ जी असणारी श्रमशक्ती आहे तीच तेवढी त्यांच्याजवळ असते. त्यामुळे काय होतं, तर कमी संख्या असून सुद्धा भांडवलदार काय करतात, श्रमिकांना आपल्याकडे कामाला ठेवतात आणि काय करतात, त्यांची पिळवणूक करतात. मग ती पिळवणूक कशा पद्धतीने करतात, तर ते उदाहरणाद्वारे सुद्धा आपण बघितलेलं आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला अतिरिक्त मूल्य म्हणजे काय माहित झालं असेल. अतिरिक्त मूल्य भांडवलदार करत असतो, कुणाचं करत असतो, अतिरिक्त मूल्य हे भांडवलदाराला मिळत असतं आणि तो शोषण करत असतो. कुणाचं शोषण करीत असतो, तर श्रमिकांचं करत असतो. भांडवलदार हा श्रमिकांचं शोषण करीत असतो आणि त्या श्रमिकांना स्वतःजवळ असणारी जी श्रमशक्ती आहे त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणतेही साधन नसल्यामुळे ते काय करतात, त्या भांडवलदारांकडे वर्गाकडे काम करण्यास त्यांना काय करण्यास भाग पडतं, त्याशिवाय त्यांना पर्याय असत नाही. मग अतिरिक्त मूल्य म्हणजे काय, तर श्रमिक जे आहेत ते काम करतात आणि त्यांच्या कामातून निर्माण होणारं वस्तूचं मूल्य, म्हणजे त्यांनी काम केल्यानंतर जी वस्तू तयार होईल, एखाद्या वस्तूचं उत्पादन घेतल्यानंतर ती जी वस्तू तयार होईल त्याचं जे असणारं बाजार मूल्य आहे ते, आणि त्यांना काम केल्याबद्दल, कष्ट केल्याबद्दल त्यांचा जो मोबदला मिळतो, आता त्यांचा मोबदला कशाच्या रूपात मिळतो, तर वेतनाच्या रूपामध्ये मिळतो. मग ते वेतन यांच्यातील तफावत किंवा यांच्यातील फरक म्हणजेच काय, अतिरिक्त मूल्य होय. हे आपण उदाहरणाद्वारे सविस्तर अभ्यासलेलं आहे. म्हणजे थोडक्यात श्रमिकांच्या कामातून निर्माण होणारं वस्तूचं बाजार मूल्य आणि श्रमिकांना दिलं जाणारं वेतन यांच्यातील फरक म्हणजेच काय, अतिरिक्त मूल्य होय. त्यानंतर आपण कुठला घटक बघितला, तर श्रमिकांचं शोषण कसं केलं जातं. आता भांडवलदार वर्ग काय करतो, तर एखाद्या वस्तूचं उत्पादन घेतल्यानंतर त्याचं जे बाजार मूल्य असेल ते त्याच्यापेक्षा कमी किंमत ही श्रमिकाला त्याचा मोबदला म्हणून देत असतो. समजा 500 रुपये जर बाजार मूल्य असेल एखाद्या वस्तूचं, तर त्याच्यापेक्षा कमी म्हणजे 300 रुपये त्या श्रमिकाला काम केल्याबद्दल दिलं जातं आणि जे शिल्लक राहील, म्हणजे 500 मधून 300 गेल्यानंतर जे 200 रुपये शिल्लक राहतात ते 200 रुपये हा भांडवलदार वर्ग स्वतःकडे स्वतःचा नफा म्हणून ठेवत असतो. परंतु कार्ल मार्क्स काय म्हणतात की जे 500 रुपये असतील, म्हणजे त्या वस्तूचं जे मूल्य असेल, बाजार मूल्य 500 रुपये आहे असं गृहीत धरूया आपण, ते सर्वच्या सर्व त्या श्रमिकाला मिळालं पाहिजे, परंतु तसं होत नाही. भांडवलदार वर्ग काय करतो, त्यातील थोडीच रक्कम त्या श्रमिकाला देतो आणि जास्त जी शिल्लक राहते ती रक्कम स्वतःकडे ठेवून घेतो आणि त्यातून काय करतो, तो श्रमिकांची त्या पिळवणूक करत असतो, श्रमिकांचं शोषण करीत असतो. ते आपण मागील 2 व्हिडिओमध्ये अभ्यासलेलं आहे. त्याचबरोबर
मागील व्हिडिओमध्ये काय बघितलं आपण, आणखी एक घटक बघितला तो म्हणजे भांडवलाचे प्रकार. त्याच्यामध्ये स्थिर भांडवल आणि बदलते भांडवल. म्हणजे कार्ल मार्क्स यांनी जे दोन भांडवलाचे प्रकार सांगितलेले आहेत, स्थिर भांडवल आणि बदलते भांडवल, ह्या पण संकल्पना आपण उदाहरणाद्वारे सविस्तर अभ्यासलेल्या आहेत. आता स्थिर भांडवल म्हणजे काय, तर जो वस्तूचं उत्पादन घेण्यासाठी जो लागणारा कच्चा माल असेल, यंत्रसामग्री असेल, इंधन असेल, याचा समावेश कशामध्ये होतो, तर स्थिर भांडवलामध्ये होतो. आणि बदलते भांडवल म्हणजे काय, याला चल भांडवल म्हटलं जातं, खेळतं भांडवल म्हटलं जातं. मग त्याच्यामध्ये कशाचा समावेश होतो, तर श्रमिकांना त्यांच्या श्रमाचा मोबदला देण्यासाठी जे भांडवल वापरलं जातं त्याला काय म्हटलं जातं, बदलते भांडवल म्हटलं जातं. आपण उदाहरणाद्वारे सुद्धा समजावून घेतलेलं आहे बघा. मग श्रमिकांचं शोषण कसं केलं जातं, श्रमिकांचं शोषण कसं केलं जातं हे सांगताना त्यांनी श्रमाची आणि इतर घटकांची तुलना केलेली आहे. म्हणजे कार्ल मार्क्स यांनी श्रम आणि इतर घटकांची तुलना केलेली आहे. मग त्याच्यामध्ये जे भांडवलदार श्रमाबरोबर कच्चा माल, यंत्र, इंधन यांचा समावेश करतो. म्हणजे कशाचा समावेश असतो, तो स्थिर भांडवलाचा. मग याची खरेदी करताना भांडवलदाराला त्याची जी रक्कम असेल, म्हणजे स्थिर भांडवलाचं जे मूल्य असेल ते देणं तिथं भाग पडतं. त्याच्यामध्ये तो घट करत नाही. परंतु हे जे बदलते भांडवल आहे याच्यामध्ये, म्हणजे बदलते भांडवल म्हणजेच काय, श्रमिकांच्या जो वेतन असेल किंवा जे मोबदला असेल ते ते म्हणजेच काय, बदलते भांडवल. इथं काय करत असतो, मात्र भांडवलदार वर्ग काय करतो, इथं कमी त्यांचं वेतन असेल, मोबदला असेल, तो कमी देतो आणि इथं तो काय करत असतो, श्रमिकांची पिळवणूक करत असतो. म्हणजे स्थिर भांडवलामध्ये भांडवलदार वर्गाला पिळवणूक करता येत नाही, तो करू शकत नाही, शोषण करू शकत नाही. परंतु इथं बदलते भांडवलामध्ये काय करत असतो, तो त्या श्रमिकांचं शोषण करीत असतो. हे सुद्धा आपण मागील व्हिडिओमध्ये उदाहरणासहित काय केलेलं आहे, अभ्यासलेलं आहे. मग आपण दुसरी एक संकल्पना बघितली की एकूण उत्पादन. आता एकूण उत्पादन म्हणजेच काय, तर कार्ल मार्क्स यांनी काय सांगितलेलं आहे, हे जे स्थिर भांडवल असेल प्लस बदलते भांडवल प्लस अतिरिक्त मूल्य. बघा आता आपण तिन्ही कन्सेप्ट बघितलेले आहेत, स्थिर भांडवल, बदलते भांडवल आणि अतिरिक्त मूल्य, यांची बेरीज म्हणजेच काय, तर एकूण उत्पादनाचं मूल्य किंवा उत्पादनाचं एकूण मूल्य. ही कन्सेप्ट सुद्धा काय केलेली आहे, आपण मागील व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहे. मग आपण उदाहरण सुद्धा बघितलं. आता स्थिर भांडवल टेबलाचं उदाहरण बघितलेलं आहे बघा. मग ह्याच्यामध्ये स्थिर भांडवल म्हणजे काय, याच्यासाठी लागणारं जर लाकूड असेल, हे म्हणजे जो कच्चा माल असेल तर तो स्थिर भांडवलामध्ये येतो. आणि हा टेबल ज्या श्रमिकानं बनवलेला आहे त्याचा जो मोबदला दिला जातो त्याला काय म्हटलं जातं, बदलते भांडवल म्हटलं जातं. त्यानंतर दुसरं एक उदाहरण बघितलं होतं, केकचं बघितलं होतं बघा. मग केक साठी लागणारं जे साहित्य असेल, म्हणजे त्याच्यामध्ये टर्न टेबल असेल, नोझल असेल, हे सगळं काय झालं, तर कच्चा माल म्हणजेच काय झालं, स्थिर भांडवल झालं. आणि ह्याच्यापासून जो केक बनवला जातो, तो केक बनवल्यानंतर त्या श्रमिकाला जे वेतन दिलं जातं त्याला काय म्हटलं जातं, बदलते भांडवल. आणि हा केक बाजारात विकताना, म्हणजे त्याचं जे बाजार मूल्य असेल, समजा 500 रुपये असेल, तर त्या 500 रुपये आहे ते पूर्णपणे त्या श्रमिकाला, म्हणजे ज्यानं केक बनवलेला आहे त्याला द्यावं लागतं. म्हणजे कार्ल मार्क्स काय म्हणतात, त्याला तेवढं रक्कम त्याला मिळाली पाहिजे. परंतु भांडवलदार वर्ग काय करत नाही, ती सर्वच्या सर्व रक्कम त्या श्रमिकाला देत नाही, तो केक बनवल्याबद्दल त्याला देत नाही, तर त्याच्यापेक्षा कमी रक्कम देतो आणि शिल्लक राहिलेली रक्कम काय करतो, स्वतःकडे ठेवतो. म्हणजे ते शिल्लक राहिलेली जी रक्कम आहे तीच म्हणजे काय, अतिरिक्त मूल्य होय. आता मागील हे दोन्ही व्हिडिओमध्ये, ह्या दोन्ही आता जेवढं मी सांगितलेलं आहे त्या सगळ्या कन्सेप्ट आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. तुम्हाला सविस्तर आणखी अभ्यास करण्यासाठी ते दोन्ही व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. अतिरिक्त मूल्याचा दर ही कन्सेप्ट आपण काय करणार आहोत, आता पुढे अभ्यासणार आहोत, रेट ऑफ सरप्लस व्हॅल्यू. आता कार्ल मार्क्स यांनी अतिरिक्त मूल्याचा दर कसा काढला जातो हे काय केलेलं आहे, त्यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे अतिरिक्त मूल्य कसं काढलं जातं हे आपण बघितलं, ते सूत्र कसं वापरलं जातं ते सुद्धा बघितलं, मागील व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आणि त्याचबरोबर अतिरिक्त मूल्याचा दर सुद्धा कसा काढला जातो, रेट ऑफ सरप्लस व्हॅल्यू कसा काढला जातो हे सुद्धा काय केलेलं आहे, त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. मग ते काय म्हणतात, तर खेळतं भांडवल, त्यालाच बदलते भांडवल असं म्हटलं जातं किंवा चल भांडवल असंही म्हटलं जातं. मग खेळतं भांडवल किंवा बदलते भांडवल आणि अतिरिक्त मूल्य यांचं जे प्रमाण असेल, या दोन्हींचं जे प्रमाण असेल त्यालाच काय म्हटलं जातं, अतिरिक्त मूल्याचा दर म्हटलं जातं, रेट ऑफ सरप्लस व्हॅल्यू म्हटलं जातं. म्हणजे याच्यामध्ये बदलते भांडवल आणि अतिरिक्त मूल्य हे दोन घटक काय आहेत, महत्वाचे आहेत. आता हे दोन घटक म्हणजे या प्रमाणावरून काय होतं, तर भांडवलदार श्रमिकांचं शोषण
भांडवलदार वर्ग श्रमिकांचं शोषण करतो, पिळवणूक करतो. मग ती श्रमिकांचं शोषण किती प्रमाणात करतो हे काय होतं समजतं या दोन्हीच्या प्रमाणावरून. म्हणून त्यालाच काय म्हटलं जातं, श्रमशक्तीच्या किंवा श्रमिकांच्या शोषणाचा दर असं म्हटलं जातं. म्हणजे रेट ऑफ सरप्लस व्हॅल्यू पण म्हटलं जातं आणि श्रमशक्तीच्या श्रमिकांच्या शोषणाचा दर असंही म्हटलं जातं. रेट ऑफ एक्सप्लोटेशन असंही म्हटलं जातं. म्हणजे समजतंय का बघा, खेळते भांडवल आणि अतिरिक्त मूल्य यांचं जे प्रमाण असेल त्याच्यावरून काय होतं, अतिरिक्त मूल्याचा दर होतो आणि त्याच्यावरून काय होतं, भांडवलदार श्रमिकांचं किती प्रमाणामध्ये शोषण करतो हे समजतं आणि त्यालाच काय म्हटलं जातं, श्रमिकांच्या शोषणाचा दर किंवा श्रमशक्तीच्या शोषणाचा दर किंवा अतिरिक्त मूल्याचा दर असं म्हटलं जातं. मग ते कसं काढलं जातं ते सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे, सूत्ररूपाने मांडलेलं आहे. आता तुम्हाला स्क्रीनवरती सूत्र दिसत असेल बघा. अतिरिक्त मूल्याचा दर कसा काढला जातो, तर अतिरिक्त मूल्य अपॉन द बदलते भांडवल, म्हणजे अतिरिक्त मूल्य भागिले बदलते भांडवल गुणिले 100. याचं काय केलं जातं, या सूत्राचा वापर केला जातो आणि अतिरिक्त मूल्याचा दर काढला जातो. आता मी तुम्हाला हे सांगितलं की बदलते भांडवल आणि अतिरिक्त मूल्य हे काय आहे, तिथं महत्वाचे दोन घटक आहेत आणि त्याला काय केलं जातं, मल्टिप्लाय 100 केलं जातं आणि तो दर काढला जातो. आता आपण काय करूया, उदाहरणाद्वारे हे सूत्र ते उदाहरण घेऊन ते उदाहरण आपण ह्या सूत्रामध्ये वापरून त्याचा काय करूया, दर काढूया. त्याच्यातून तुम्हाला ही कन्सेप्ट समजेल. बघा आता स्क्रीनवरती तुम्हाला उदाहरण दिसत असेल. आता समजा हे उदाहरण आपण काय केलेलं आहे, गृहीत धरलेलं आहे. बघा समजा वस्तूच्या उत्पादनासाठी, म्हणजे एखादी वस्तू आहे त्या वस्तूच्या उत्पादनासाठी भांडवलदाराला 200 रुपये स्थिर भांडवल, आता स्थिर भांडवल लागतं, त्याचबरोबर बदलते भांडवल लागतं आणि त्याच्यातून काय होत असतं, वस्तूचं उत्पादन घेतलं जातं. आता स्थिर भांडवल किती आहे, 200 रुपये आहे. इथं तुम्हाला दिसत असेल स्थिर भांडवल किती आहे, 200 रुपये. म्हणजे जो कच्चा माल लागणार आहे तो किती रुपयाचा लागणार आहे, तर 200 रुपयाचा लागणार आहे. आणि जे बदलते भांडवल आहे ते किती आहे, तर 200 रुपये. म्हणजे भांडवलदाराला स्थिर भांडवलासाठी 200 रुपये आणि बदलते भांडवलासाठी 200 रुपये काय करावे लागतात, तिथं गुंतवावे लागतात. आणि त्यातून तयार होणारी जी वस्तू आहे त्या वस्तूला बाजारामध्ये 500 रुपये किंमत आहे. म्हणजे त्या वस्तूचं बाजार मूल्य किती आहे, 500 रुपये आहे. आता आता याच्यामध्ये अतिरिक्त मूल्य किती मिळालं, तर 100 रुपये मिळालं. बघा स्थिर भांडवल किती आहे, 200 रुपये, बदलते भांडवल किती आहे, 200 रुपये. आता तुम्ही म्हणाल हे 200 आणि इथं वस्तू किती रुपयाची विकलेली आहे, बाजार मूल्य किती आहे, 500 रुपये. मग ह्याच्यातून निघणारं अतिरिक्त मूल्य किती आहे, 100 रुपये. आता हे कसं निघालं अतिरिक्त मूल्य, हे आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे, तरी पण आपण काय करूया, थोडक्यात तिथं बघूया. आता अतिरिक्त मूल्य काढण्याचं सूत्र काय आहे, तर श्रमिकांनी उत्पादित केलेल्या वस्तूचं बाजार मूल्य आणि श्रमिकाला मिळणारं वेतन यांच्यातील फरक, म्हणजेच काय, याच्यातील फरक काढला तर काय मिळतो, तो अतिरिक्त मूल्य मिळतं. मग आता इथं या उदाहरणामध्ये स्थिर भांडवल किती आहे, तर 200 रुपये आणि बदलते भांडवल किती आहे, 200 रुपये आहे. आणि याच्यातून जी वस्तू तयार होते त्या वस्तूचं बाजार मूल्य किती आहे, 500 रुपये. आणि त्या वस्तू तयार केल्याबद्दल त्या श्रमिकाला त्याचा मोबदला म्हणजे वेतन रूपात तो मोबदला मिळतो, तो किती दिलं जातं, 400 रुपये. भांडवलदार वर्ग काय करतो, 400 रुपये त्या श्रमिकाला देतो. कार्ल मार्क्स काय म्हणतात, मिळायला किती पाहिजेत, हे 500 रुपये जे बाजार मूल्य आहे ते आहे तसं त्या श्रमिकाला मिळालं पाहिजे. परंतु भांडवलदार वर्ग तसा करत नाही, तो किती देतो, कमी देतो, त्याच्यापेक्षा कमी देतो. म्हणजे किती रुपये दिलं, त्याने 400 रुपये दिले. आता याच्यातून हे संख्या आपण सूत्रामध्ये वापरल्यानंतर आपल्याला अतिरिक्त मूल्य मिळतं. बघा आता श्रमिकांनी उत्पादित केलेल्या वस्तूचं बाजार मूल्य किती आहे, तर 500 रुपये. 500 रुपये मायनस श्रमिकाला मिळणारे वेतन किती रुपये दिलेलं आहे, 400 रुपये. मग 500 वजा 400 केल्यानंतर किती मिळतं, 100 रुपये. म्हणजे हे 100 रुपये म्हणजेच काय आलं, त्याचं अतिरिक्त मूल्य, म्हणजे त्या भांडवलदाराचा नफा आला आणि तो भांडवलदार वर्ग काय करतो, स्वतःकडे ठेवून घेतो. मग हेच 100 रुपये म्हणजेच काय, अतिरिक्त मूल्य. म्हणजे ह्या उदाहरणामध्ये इथं जे अतिरिक्त मूल्य आलेलं आहे ते इथं 100 रुपये. आता इथं काय करायचं आहे, अतिरिक्त मूल्याचा दर काढायचा आहे, रेट ऑफ सरप्लस व्हॅल्यू एसव्ही काढायचं आहे, बरोबर. मग त्याचं सूत्र काय आहे, तर अतिरिक्त मूल्य म्हणजेच एस सरप्लस भागिले बदलते भांडवल मल्टिप्लाय 100. मग आता याच्यामध्ये हे आपण जे उदाहरण घेतलेलं आहे त्याच्या किमती घालू. अतिरिक्त मूल्य किती आलेलं आहे, तर 100 रुपये. अतिरिक्त मूल्य एस म्हणजेच काय, अतिरिक्त मूल्य आणि व्ही म्हणजेच काय, बदलते भांडवल. इथं बघा सूत्र एस व्ही बरोबर एस भागिले एस अपॉन द व्ही मल्टिप्लाय 100. एस म्हणजेच काय, अतिरिक्त मूल्य आणि व्ही म्हणजे काय, बदलते भांडवल. आता इथं
अतिरिक्त मूल्य किती मिळालेलं आहे तर 100 रुपये. 100 रुपये अपॉन द किती आहेत व्ही म्हणजे व्ही बदलते भांडवल किती आहे तर 200 रुपये मल्टिप्लाय 100. याचं उत्तर काढल्यानंतर आपल्याला किती मिळतं तर 50%. म्हणजे अतिरिक्त मूल्याचा दर किती मिळतो आपल्याला इथं 50% मिळतो. म्हणजेच भांडवलदारानं श्रमिकांचं 50% इथं काय केलेलं आहे शोषण केलेलं आहे असं इथं म्हणता येईल. म्हणजे भांडवलदाराने बदलत्या भांडवलासाठी जे 200 रुपयांची गुंतवणूक केली होती भांडवलदार वर्गानं इथं काय केली होती बदलत्या भांडवलासाठी किंवा खेळते भांडवलासाठी 200 रुपयाची काय केली होती गुंतवणूक केली होती. म्हणजे श्रमिकांना हे 200 रुपये वेतन दिलं जातं परंतु त्याला त्या श्रमिकांना किती रुपये हे 200 रुपये दिलं जातं परंतु त्याची वस्तूची किंमत बाजार मूल्य किती आहे इथं 500 रुपये आहे परंतु त्या श्रमिकांना किती रुपये मिळायला पाहिजे होतं 500 रुपये मिळायला पाहिजे होतं. किंवा हे बदलते भांडवल प्लस अतिरिक्त मूल्य जे मिळणार आहे ते इथं काय व्हायला पाहिजे मिळायला पाहिजे होतं. म्हणजे 200 रुपये प्लस 100 रुपये असं किती रुपये मिळायला पाहिजे होतं 300 रुपये. कारण या 500 रुपये मधून हे स्थिर भांडवल इथं काय केलेले आहेत वजा केलेले आहेत. 200 रुपये इथं काय केलेले आहेत कच्च्या मालासाठी जे भांडवलदारानं वापरलेलं आहे इथं वजा केलेलं आहे. ते भांडवलदारानं घातले होते त्यामुळे ते काय केलं इथं वजा केलेलं आहे. परंतु हे बदलते भांडवल 200 रुपये आणि अतिरिक्त मूल्य 100 रुपये याची हे किती होतात 300 रुपये. म्हणजे 300 रुपये त्या श्रमिकाला मिळायला पाहिजे होतं परंतु इथं श्रमिकांना काय होतं 100 रुपये इथं काय होतं कमी दिलं जातं आणि 100 रुपये कमी देऊन इथं काय केलं जातं भांडवलदार हा ती रक्कम काय करतो स्वतःकडे नफा म्हणून ठेवून घेतो. म्हणजे तिथं अतिरिक्त मूल्य भांडवलदार काय करतो श्रमिकांना न देता नफा म्हणून स्वतः घेतो आणि त्यामुळे तिथं त्या पद्धतीनं भांडवलदार वर्ग श्रमिकांचं शोषण करत असतो. आता तुम्हाला ह्या अतिरिक्त मूल्याचा दर कसा काढला जातो हे लक्षात आलं असेल. त्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे बघा भांडवलाची आंगिक रचना ऑर्गॅनिक कॉम्पोजिशन ऑफ कॅपिटल. भांडवलाची आंगिक रचना. आता मार्क्स काय म्हणतात तर एकूण भांडवलामध्ये स्थिर भांडवल आणि चल भांडवल यांचा समावेश होतो. आता आपण हे बघितलेलंच आहे एकूण भांडवल उत्पादनाचं एकूण मूल्य काढताना स्थिर भांडवल आणि चल भांडवल प्लस अतिरिक्त मूल्य काय केलं जातं त्यांची बेरीज केली जाते. म्हणजेच काय कार्ल मार्क्स त्यांच्या विवेचनामध्ये काय म्हणतात तर एकूण भांडवलामध्ये स्थिर भांडवल जे असेल आणि जे बदलते भांडवल आहे यांचा काय होतो समावेश होतो आणि त्यापैकी जे स्थिर भांडवल असेल त्या स्थिर भांडवलाचं एकूण भांडवलाशी जे गुणोत्तर असेल त्याला भांडवलाची आंगिक रचना ऑर्गॅनिक कॉम्पोजिशन ऑफ कॅपिटल असं काय केलेलं आहे इथं म्हटलेलं आहे. असं कार्ल मार्क्स यांनी म्हटलेलं आहे ऑर्गॅनिक कॉम्पोजिशन ऑफ कॅपिटल. आता ते कसं काढलं जातं ते सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे इथं सूत्र रूपामध्ये मांडलेलं आहे. मग सूत्र काय आहे तर स्थिर भांडवल अपॉन द स्थिर भांडवल प्लस बदलते भांडवल. म्हणजे एकूण भांडवल म्हणजेच काय इथं स्थिर भांडवल आणि बदलते भांडवल यांची जी बेरीज केली जाते त्याच्यातून काय मिळतं एकूण भांडवल मिळतं आणि ते एकूण भांडवल आणि स्थिर भांडवल यांचं जे गुणोत्तर असेल त्याला काय म्हटलं जातं भांडवलाची आंगिक रचना असं म्हटलं जातं. इथं सी अपॉन द सी प्लस व्ही स्थिर भांडवल अपॉन द सी प्लस व्ही यांचं काय होतं याच्यातून काय केलं जातं ह्या सूत्राचा वापर करून इथं भांडवलाची आंगिक रचना काढली जाते. आता ती कशी काढली जाते आपण एका उदाहरणाद्वारे सुद्धा समजावून घेऊ. बघा आता पेन आहे पेन म्हणजेच काय पेन तयार करण्यासाठी लागणारा जो कच्चा माल असेल ते म्हणजे काय स्थिर भांडवल आणि हा जो पेन ज्यानं तयार केलेला म्हणजे ज्या श्रमिकानं ज्या मजुरानं किंवा कामगारानं हा पेन तयार केलेला आहे त्याच्याबद्दल काय केला जातो त्याचा मोबदला दिला जातो ते भांडवल म्हणजे कोणतं बदलते भांडवल. आणि हे स्थिर भांडवल आणि बदलते भांडवल याचा वापर करून काय केलं जातं इथं ही वस्तू तयार केली जाते. आता हे आपण काय करूया उदाहरणाद्वारे सुद्धा थोडक्यात समजावून घेऊ. बघा आता हे सूत्र आहे आपण समजा गृहीत धरूया पेन ही वस्तू त्या श्रमिकानं काय केलेले आहे तयार केलेले आहे म्हणजे पेन या वस्तूचं उत्पादन घेतलेलं आहे. आता समजा स्थिर भांडवल 50 रुपये असेल म्हणजे ह्या पेन तयार करण्यासाठी जो कच्चा माल लागतो तो 50 रुपये असेल आणि बदलते भांडवल इथं किती असेल 100 रुपये. म्हणजे पेन तयार करण्यासाठी जे बदलते भांडवल त्या श्रमिकाला जे वेतन दिलं जातं ते किती असेल 100 रुपये असेल. मग आता हे काय केलं जातं हे सूत्रामध्ये टाकल्यानंतर स्थिर भांडवल किती आहे 50 रुपये. आता सूत्र काय आहे तर स्थिर भांडवल अपॉन द स्थिर भांडवल प्लस बदलते भांडवल म्हणजे सी अपॉन द सी प्लस व्ही. मग सी किती आहे इथं 50 रुपये सी म्हणजेच काय स्थिर भांडवल आणि अपॉन द स्थिर भांडवल प्लस
बदलते भांडवल म्हणजे 50 प्लस 100 किती येणार 150 आणि हे स्थिर भांडवल किती आहेत 50. म्हणजे तुम्हाला स्क्रीनवरती हे उदाहरण स्क्रीनवरून तुम्हाला काय कळून येईल की स्थिर भांडवल किती घेतलं इथं 50 रुपये आणि भागिले किती आहे तिथं स्थिर भांडवल प्लस बदलते भांडवल म्हणजे 50 प्लस 100 यांची इथं बेरीज केलेली आहे म्हणजे इथं किती आलेलं आहे 150 आणि याचं जेव्हा गुणोत्तर काढलं जाईल तेव्हा ते उत्तर किती येणार एकास 3. म्हणजे हे जे गुणोत्तर असेल ते गुणोत्तर म्हणजेच काय भांडवलाची अंगिक रचना असं कार्ल मार्क्स यांनी काय केलेलं आहे त्यांच्या सिद्धांतामध्ये मांडलेलं आहे. आता ही सुद्धा कन्सेप्ट तुम्हाला लक्षात आली असेल. त्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे ती म्हणजे नफ्याचा दर. आता कार्ल मार्क्स त्यांच्या विवेचनामध्ये जे अतिरिक्त मूल्याचा दर आपण बघितला रेट ऑफ सरप्लस व्हॅल्यू कसा काढला जातो ते बघितलं. तो दर आणि नफ्याचा दर याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे फरक केलेला आहे. ते काय म्हणतात की कोणताही भांडवलदार हा उत्पादनामध्ये स्थिर भांडवल आणि बदलतं भांडवल गुंतवतो. वस्तूचं उत्पादन करताना स्थिर भांडवल पण गुंतवतो आणि बदलतं भांडवल सुद्धा गुंतवतो. कारण अतिरिक्त मूल्याच्या निर्मितीसाठी हे दोन्ही घटक काय आहेत गरजेचे आहेत आवश्यक आहेत. परंतु एकूण भांडवलाच्या या दोन भागापैकी म्हणजे एकूण भांडवल म्हणजेच कोणतं तर स्थिर भांडवल प्लस बदलते भांडवल हे म्हणजेच काय एकूण भांडवल. या एकूण भांडवलाच्या या दोन भागापैकी कोणत्या भागापासून म्हणजे स्थिर भांडवलापासून का बदलत्या भांडवलापासून आपल्याला जास्त वाढीव उत्पन्न मिळतं याच्याशी त्या भांडवलदाराला काही कर्तव्य नसतं. तर काय तर एकूण भांडवलाच्या संदर्भात वाढीव दर किती आहे याकडे त्याचं काय असतं लक्ष असतं. बघा कार्ल मार्क्स काय म्हणतात की भांडवलदाराला एकूण भांडवलाच्या कोणत्या घटकापैकी म्हणजे स्थिर भांडवल का चल भांडवल याच्यापैकी कोणापासून जास्त उत्पन्न मिळतं ह्याच्याशी त्याला कर्तव्य नसतं. तर त्याला काय पाहिजे असतं तर एकूण भांडवलाच्या संदर्भामध्ये म्हणजे दोन्ही जे भांडवल आहेत स्थिर भांडवल आणि बदलते भांडवल या दोन्ही पासून वाढीव दर किती मिळाला आहे याकडे त्याचं काय असतं लक्ष असतं. म्हणजे इथं अतिरिक्त मूल्याचा दर काय काढण्याचं सूत्र काय एस अपॉन द व्ही प्लस मल्टिप्लाय 100 एस अपॉन द व्ही मल्टिप्लाय 100 ह्या सूत्राशी म्हणजे याच्याशी त्याला काही त्याचं काय नसतं देणं घेणं नसतं. तर तो कशावर जास्त विचार करतो तर नफ्याच्या दरावर तो जास्त विचार करतो. मग नफ्याचा दर काय सांगितलेला आहे तर नफ्याचा दर काढण्याचं सूत्र आहे अतिरिक्त मूल्य अपॉन द स्थिर भांडवल प्लस बदलते भांडवल पी कॅप इक्वल टू एस अपॉन द सी प्लस व्ही. म्हणजे इथं नफ्याचा दर काढण्याचं जे हे सूत्र आहे याच्याशी तो काय करतो जास्त विचार करतो. कोण विचार जास्त करतो तर भांडवलदार वर्ग करतो. म्हणजे भांडवलदार वर्ग हे जे अतिरिक्त मूल्याचा दर आहे याच्याकडे जास्त न लक्ष देता तो काय करतो ह्या नफ्याच्या दराकडे म्हणजे किती जास्तीत जास्त नफा कसा मिळेल किंवा किती मिळतो याकडे तो काय करतो लक्ष देतो. मग ह्या स्थिर भांडवल किंवा बदलते भांडवलाकडे तो जास्त लक्ष देत नाही तर एकूण ह्या सर्व घटकांचा एकूण तो विचार करतो आणि त्याच्यातून जास्तीत जास्त वाढीव उत्पन्न किती मिळेल हे काय करतो तो बघत असतो. म्हणजे थोडक्यात कार्ल मार्क्स यांनी नफ्याच्या दर काढण्याचं सूत्र काय सांगितलेलं आहे तर अतिरिक्त मूल्य अपॉन द स्थिर भांडवल प्लस बदलते भांडवल पी कॅप इक्वल टू एस अपॉन द सी प्लस व्ही या सूत्राचा वापर करून काय केलं जातं नफ्याचा दर काढला जातो. आता हे सुद्धा आपण काय करूया एका उदाहरणाद्वारे थोडक्यात समजावून घेऊ. म्हणजे कार्ल मार्क्स काय म्हणतात की भांडवलशाहीचा विकास हा काय असतो नफ्याच्या दरावर अवलंबून असतो. कार्ल मार्क्स काय म्हणतात की भांडवलशाही जे आहे भांडवलदार काय करत असतात नफ्याचा दर जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न करत असतात आणि ह्या भांडवलशाहीचा विकास हा ह्या नफ्याच्या दरावरती अवलंबून असतो. बघा आता आपण एक उदाहरण समजावून घेऊ. बघा आता इथं एक्स आणि वाय नफ्याचा दर काढण्याचं सूत्र आहे पी इक्वल टू एस अपॉन द सी प्लस व्ही. आता इथं उदाहरण एक घेतलेलं आहे एक्स व वाय म्हणजे हे दोन कारखाने आहेत. एक्स हा एक कारखाना आहे आणि वाय हा एक कारखाना आहे. मग ह्या कारखान्यामध्ये स्थिर भांडवल आणि बदलते भांडवल काय केलेले आहेत गुंतवलेले आहेत. आता किती गुंतवलेले आहेत तर एक्स कारखान्यामध्ये स्थिर भांडवल 2,50,000 रुपये गुंतवलेले आहेत आणि बदलते भांडवल किती गुंतवलेलं आहे 50,000 रुपये गुंतवलेले आहे. त्याचबरोबर वाय कारखान्यामध्ये काय केलेलं आहे 1,50,000 रुपये हे स्थिर भांडवल गुंतवलेलं आहे आणि 50,000 रुपये काय केलेलं आहे बदलते भांडवल गुंतवलेलं आहे. बघा तुम्हाला स्क्रीनवरती दिसून येत असेल त्यामुळे समजेल लगेच.
स्थिर भांडवल एक्स आणि वाय हे दोन कारखाने आहेत. त्याच्यामध्ये एक्स कारखान्यामध्ये स्थिर भांडवल आणि बदलते भांडवल गुंतवलेलं आहे अनुक्रमे 2,50,000 आणि 50,000 रुपये. आणि वाय कारखान्यामध्ये काय केलेलं आहे, स्थिर भांडवल 1,50,000 रुपये गुंतवलेले आहेत आणि बदलते भांडवल काय केलेलं आहे, 50,000 गुंतवलेले आहेत. आणि ह्या दोन्ही कारखान्यामध्ये जे अतिरिक्त मूल्य मिळतं, म्हणजे हे गुंतवल्यानंतर वस्तूचं उत्पादन घेतलं जातं आणि त्याचं जे अतिरिक्त मूल्य मिळेल ती वस्तू बाजारामध्ये विकल्यानंतर किंवा बाजारामध्ये त्याचं जे मूल्य असेल त्याच्यातून जे भांडवलदार काय करतो, जे अतिरिक्त मूल्य निर्माण होईल ते स्वतःजवळ ठेवून घेतो आणि ते जे अतिरिक्त मूल्य असेल ते अनुक्रमे काय आहेत तर 50,000 आणि 50,000 आहेत. म्हणजे एक्स कारखान्यामध्ये पण काय किती मिळतात, 50,000 मिळतात आणि वाय कारखान्यामध्ये सुद्धा किती मिळतात, अतिरिक्त मूल्य 50,000 मिळतात. आता हे गुंतवल्यानंतर हे या दोन्ही कारखान्यामध्ये हे जे अतिरिक्त मूल्य आहे काय आहे, सारखंच आहे. म्हणजे एक्स आणि वाय ह्या दोन्ही कारखान्यामध्ये काय आहे, अतिरिक्त मूल्य सारखंच आहे. म्हणजे इथं अतिरिक्त मूल्याचा दर काय होईल, सारखाच राहील. म्हणजे किती होईल, 100%च राहील. परंतु नफ्याचा दर हा काय होईल, इथं बदलेल. बघा इथं अतिरिक्त मूल्य दोन्ही कारखान्यामध्ये सारखंच आहे, त्यामुळे इथं अतिरिक्त मूल्याचा दर काय होईल, इथं 100% इथं राहील, सारखाच राहील. परंतु नफ्याचा दर इथं काय होणार आहे, बदलणार आहे. मग तो कसा बदलतोय बघा, आपण सूत्र रूपाने सुद्धा बघूया. आता नफ्याचा दर काढण्याचं सूत्र काय आहे, तर अतिरिक्त मूल्य भागिले स्थिर भांडवल प्लस बदलते भांडवल, एस अपॉन द सी प्लस व्ही. आता इथं काय केलेलं किमती घालू या सूत्रामध्ये. बघा एक्स कारखाना आहे, आता हे एक्स कारखान्याचं हे आपण काय करणार आहोत, उदाहरण सोडवणार आहोत आणि इकडे आहे ते वाय कारखान्याचं उदाहरण सोडवणार आहोत आणि दोन्ही कारखान्यामध्ये नफ्याच्या दरामध्ये कसा फरक असतो हे बघणार आहोत. बघा आता सुरुवातीला एक्स कारखान्याचं बघूया. एक्स कारखान्यामध्ये हे सूत्र आहे एस अपॉन द सी प्लस व्ही. आता एस म्हणजेच काय, अतिरिक्त मूल्य. अतिरिक्त मूल्य किती मिळालेलं आहे एक्स कारखान्यामध्ये, 50,000. इथं घातलं 50,000 अपॉन द सी प्लस व्ही. सी म्हणजेच काय, स्थिर भांडवल आणि व्ही म्हणजेच काय, बदलते भांडवल कुठल्या, एक्स कारखान्याचं. मग आता स्थिर भांडवल किती आहे, 2,50,000 आणि बदलते भांडवल किती आहे, 50,000. मग या दोन्हींची बेरीज करून इथं काय केलेलं आहे, किंमत घेतलेली आहे. किती होते, 3,00,000 रुपये. मग याचं जे उत्तर काढल्यानंतर काय मिळतं, इथं 16.6% हा काय झाला, एक्स कारखान्याचा नफ्याचा दर झाला. आणि तसंच वाय कारखान्याचा नफ्याचा दर काढला तर इथं यस म्हणजेच काय, अतिरिक्त मूल्य ते सारखंच आहे, 50,000 येणार भागिले इथं सी प्लस व्ही. म्हणजे सी किती आहे वाय कारखान्याचं, 1,50,000 प्लस 50,000 म्हणजे इथं किती होणार, 2,00,000 होणार. याचं उत्तर काढल्यानंतर किती येतं, 25%. म्हणजे याच्यामध्ये दोन प्रकारचं इथं भांडवल गुंतवलेलं आहे, स्थिर भांडवल आणि चल भांडवल. हे ज्या प्रमाणामध्ये एकत्रित केलं जातं त्यावरून काय होतं, नफ्याचा दर प्रभावित होतो. म्हणजे इथं अतिरिक्त मूल्य सारखंच आहे, परंतु इथं जे स्थिर भांडवल आणि बदलते भांडवल आहे यांचं हे ज्या प्रमाणामध्ये एकत्र केलं जातं, त्यांची बेरीज केली जाते, त्याच्यावरून काय होतं, नफ्याचा दर काय होतं, प्रभावित होतो, म्हणजे बदलत असतो. यालाच स्थिर आणि चल भांडवलाची या प्रमाणालाच काय म्हटलेलं आहे, मार्क्स यांनी भांडवलाची आंगिक रचना असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे जे सी प्लस व्ही आहे, म्हणजे इथं 3,00,000 आहे, इथं 2,00,000 आहे, हे जे आहे यालाच काय म्हटलेलं आहे, याचं जे प्रमाण आहे किंवा यांचं जी बेरीज आहे यालाच भांडवलाची आंगिक रचना असं म्हटलेलं आहे. आणि ती जेवढी जास्त राहील तेवढा नफ्याचा दर काय होतं, कमी होतं. बघा आता इथं तुम्हाला उदाहरणाद्वारे लक्षातच येईल. आता इथं 3,00,000 आहे, सी प्लस व्ही ची बेरीज किती, इथं 3,00,000 आहे एक्स कारखान्यामध्ये आणि वाय कारखान्याच्या उदाहरणामध्ये इथं 2,00,000 आहे. परंतु इथं जेवढी जास्त राहील, कार्ल मार्क्स काय म्हणतात, जेवढी जास्त राहील तेवढं तिथं नफ्याचा दर काय होतो, कमी होतो. बघा इथं 3,00,000 आहेत, इथं 2,00,000 म्हणजे इथं जास्त आहे, 3,00,000 ही जास्त आहे, परंतु नफ्याचा दर बघितला तर इथं 16.6% आणि इथं 25%. म्हणजे इथं काय आहे, कमी आहे. इथं जेवढी स्थिर आणि बदलते भांडवलाची जी बेरीज असेल ती जेवढी जास्त असेल, म्हणजे भांडवलाची आंगिक रचना म्हटलेलं आहे त्यालाच, ती जेवढी जास्त असेल तिथं तेवढा नफ्याचा दर काय असतो, कमी राहतो. आणि इथं जेवढी भांडवलाची आंगिक रचना कमी असेल तेवढं तिथं नफ्याचा दर काय असतो, जास्त असतो. म्हणजे इथं काय असतं, या दोन्हीमध्ये भांडवलाची आंगिक रचना आणि नफ्याचा दर याच्यामध्ये काय असतो, व्यस्त संबंध असतो. हे तुम्हाला लक्षात आलं असेल. म्हणजे मार्क्स काय म्हणतात की अतिरिक्त मूल्याचा दर आणि नफ्याचा दर याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, फरक केलेला आहे. आता हे तुम्हाला थोडक्यात हे जे दोन्ही सूत्र आहेत, म्हणजे नफ्याचा दर असेल किंवा भांडवलाची आंगिक रचना, हे दोन्ही सूत्र तुम्हाला लक्षात आलं असेल. ते आपण उदाहरणाद्वारे सुद्धा म्हणजे काय केलेलं आहे, इथं सोडवून घेतलेलं आहे, समजावून घेतलेलं आहे.
म्हणजे थोडक्यात नफ्याचा दर आणि भांडवलाचा जो आंगिक रचनेशी जो व्यस्त प्रमाणात काय आहे तो जोडलेला आहे. आणि पण शोषणाचा जो दर आहे म्हणजे त्यालाच काय म्हटलं जातं, श्रमशक्तीच्या शोषणाचा दर किंवा अतिरिक्त मूल्याचा दर आहे, त्याचा संबंध इथं काय केलेला आहे, प्रत्यक्ष आणि प्रमाणशीर इथं घेतलेला आहे. थोडक्यात तुम्हाला ह्या 2-3 कन्सेप्ट ज्या आपण आजच्या सिद्धांतामध्ये किंवा आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेल्या आहेत, कार्ल मार्क्स यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये मांडलेल्या आहेत, त्या आपण काय केलेले तिथं समजावून घेतलेल्या आहेत. तुमच्या लक्षात आलं असेल. धन्यवाद.